त्याच्या पुढच्या भागाला सुरुवात करूयात. सोडवा, सोडवा. ती जीवांच्या आकांताने ओरडत होती, पण तिला तिकडून सोडवायला कोणीच नव्हतं. अंधाऱ्या खोलीत तिचे दोन्ही हात बांधून ठेवले होते. आजूबाजूला काहीच नव्हतं. अंधार इतका की सावलीने सुद्धा साथ सोडली होती. रडून ओरडून तिच्या आवाजात बदल झाला होता, पण तिकडून तिला सोडवण्यासाठी कोणीच नव्हतं. तिच्या रडण्यावर, ओरडण्यावर प्रतिसाद देण्यासाठी सुद्धा कोणी तिकडे दिसत नव्हतं. पण तरीही ती ओरडतच होती. तिला सोडाव म्हणून विनवत होती. "सोडा ना प्लीज, सोडा. कोणी आहे का?" ती पुन्हा ओरडली. रडून रडून थकली होती ती इतकी की हळूहळू तिचे डोळे बंद लागले होते. पिया मोठ्याने ओरडतच तो झटका लागावा तसं उठून बसला. कुणाल त्याचा आवाज ऐकून त्याच्या बाजूला झोपलेल्या तिला सुद्धा जाग आलेली. "कुणाल, काय झालं? स्वप्न पाहिलं का?" तिने विचारलं. तरी त्याचं अजूनही लक्ष नव्हतं. खूप घाबरला होता तो. एसीमध्ये सुद्धा घामाघूम झाला होता. श्वास जलद झाले होते. आपण कुठे आहोत याचा अंदाज घेत होता, पण त्याला वाटणारी भीती इतकी जास्त होती की त्याची थरथर अजूनही चालूच होती. त्याला वास्तवात येण्यासाठी अजून वेळ लागत होता. "तू कुठे?" पियाला बेडवरून उठवताना बघून त्याने कसंबसं विचारलं. शब्द तोंडातून फुटत नव्हते. बस ती लांब जात होती म्हणून कसंबसं तो बोलत होता. "तुम्हाला घाम बघा ना किती आला आहे. नॅपकिन आणते." "कुणाल, काय झालं? किती थरथर होतंय तुमची?" तिला थरथर जाणवली तसं तिने त्याच्या बाजूला बसत विचारलं. "काय झालं?" तिने गोंधळून विचारलं. तो फक्त तिच्याकडे एकटक बघत होता. "कुणाल?" त्याला काहीसं हलवतच तिने भानावर आणलं. त्याची अवस्था बघून तिला आता रडायला येत होतं. तो अजूनही भानावर येत नव्हता म्हणून कोणाला तरी बोलवावं या विचाराने ती जागेवरून उठली, पण त्याने तिला अडवत मिठीत घेतलं. "कुणाल, काय होतंय?" तिने विचारण्याचा प्रयत्न केला, पण तिला नीट जमत नव्हतं. त्याची मिठी घट्ट होती, इतकी की आता तिचा श्वास कोंडला जात होता. तिने त्याला लांब करण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण नाहीच. त्याची मिठी अजिबात सैल होत नव्हती. शेवटी तिने त्याच्या पाठीवर थोडं मारत त्याला मिठी सैल करायला सांगितलं होतं. तेव्हा कुठे त्याने तिच्या भोवतीची मिठी सैल केली. "सॉरी." खजील होतच तो बोलला. तसं तिने त्याला पुन्हा मिठीत मारली. "काय झालं? इतके का घाबरला आहात?" "पिया, मला सोडून नाही ना जाणार तू? मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय." त्याचा आवाज कापरा झाला होता आणि मिठी पुन्हा घट्ट. "एकदम शांत बस. मी कुठेही जात नाहीये." त्याच्या पाठीवरून हात फिरवत ती त्याला शांत करत होती. "तुझ्याशिवाय जगण्याची मला कल्पनासुद्धा नाही करायची." त्याच्या डोळ्यातून पडलेला प्रश्न, अश्रू तिला तिच्या खांद्यावर जाणवला. तिने डोळे अगदी घट्ट बंद केले होते. खूप कमी वेळा किंबहुना तिने त्याला असं बघितलंच नव्हतं. तिच्यासाठी त्याला इतकं हळवं झालेलं बघून तिला आनंद होत होता, तर त्याला होणारा त्रास बघून तिला वाईटसुद्धा वाटत होतं. "मी तुला काहीही होऊ देणार नाही." तो 2-3 वेळा तेच बोलत होता. "तुम्ही शांत व्हा. तुम्हाला स्वप्न पडलं असेल." त्याला शांत करत ती बोलली होती. तो आता एकदम शांत झाला होता. त्याला मिठीत घेऊन तिने त्याला थोपटवत झोपवलं होतं. तिला घट्ट मिठी मारूनच तो कितीतरी वेळाने झोपला होता. "कुणाल, तुम्हाला इतकं हळवं मी नाही बघू शकत." त्याला असं बघून तिची मात्र झोप उडाली होती. ती जरा हलली तरी तो चुळबुळ करत होता. म्हणून ती त्याला मिठीत घेऊन तशीच पडून राहिली. "पिया, आपण आजच जायचंय आहे." तिला मिठीत घेऊन बसलेल्या त्याने शांतपणे सांगितलं. सूर्योदय बघायला सकाळी लवकरच उठले होते. नाईट आऊटसाठी बाहेर आलेले ते कितीतरी उशिराने झोपले होते, पण तरीसुद्धा या थंड हवेमध्ये त्याच्या मिठीत बसून त्या तांबड्या गोळ्याला बघण्याचा मोह मात्र तिला आवरलेला नव्हता. गेले कितीतरी वर्ष असा निवांतपणा तिला अनुभवता आलाच नव्हता. सतत अभ्यास, प्रॅक्टिकल्स, नाहीतर इंटर्नशिपमध्ये बिझी होती ती. काहीच नसलं तरी प्रॉब्लेम्स होतेच, त्यामुळे जास्त लांब असं जाता आलं नव्हतं. प्रॉब्लेम्स आताही होतेच, पण आता तिच्यासोबत प्रथमेश होता. त्याच्या मिठीत असं पूर्ण जगाला विसरून बसणं तिला अनुभवायचं होतं. लगेच त्याच्या हातांना स्वतःभोवती गुंफून तिने विचारलं. तसं त्याने तिच्या गालावर ओठ टेकवले आणि शांतपणे समोरच्या त्या लोभनीय दृश्याला बघत बसला. "काही झालं असेल का? शांत वाटतोयस." नेहमी मस्ती करणारा तो शांत बसला. तसं तिने त्याच्याकडे बघितलं आणि विचारलं. त्याचा मानेनेच नकार आला तसं तिने त्याच्याकडे निरखून बघितलं. तो बघ आला. त्या शांत केशरी तांबड्या गोळ्याकडे बघत प्रथमेश बोलला. त्याच्या आवाजात अजूनही शांतता होती. "सकाळचं स्वप्न खरं होतं असं ऐकलं होतं. पण माझं आजचं स्वप्न खरं नको व्हायला. नक्की काय ते आठवतसुद्धा नाही. पण जे काही होतं ते खूप भयानक होतं." तिला मिठीत घेऊन तो शांत बसला होता. नजर समोर असली तरी डोक्यात विचार दुसरे सुरू होते.
स्वप्नांवर विश्वास नसला तरी ते जे काही दिसलं होतं ते खूप विचित्र आणि भयानक होतं. त्या स्वप्नानंतर सर्वांपासून लांब थांबणं त्याला योग्य वाटत नव्हतं. झोप लागली तेव्हा लगेचच त्याला ते स्वप्न पडलं होतं. त्यानंतर त्याला झोप लागलीच नव्हती आणि आता मुंबईला जाईपर्यंत त्याला झोप लागणार सुद्धा नव्हती. त्याने रिटर्न तिकीट्स काढून सुद्धा ठेवल्या होत्या. बस आता पियाला सांगून थोड्याच वेळात इथून निघायचं ठाम केलेलं होतं त्याने. आपण काही शॉपिंग सुद्धा नाही केली. सर्व विचारता तिने अगदी बारीक चेहरा केला. तुला जे हवं ते एका क्लिकवर मिळतंय. जे काही घ्यायचं असतं ते ऑनलाईन घे, नाहीतर तिकडे जाऊन त्यांना हवं ते घे. पण आता आपण थोड्याच वेळात निघतोय, त्याने ठामपणे सांगितलं. तसं ती त्याच्या मिठीतून बाहेर निघून समोर बसली आणि नजरेनेच काय म्हणून विचारलं. त्याने सुद्धा मानेनेच नकार दिला आणि तिकडून उठून थोडंसं पुढे जाऊन उभा राहिला. जाऊयात आपण. नाही विचारणार काय झालं ते. त्याला पाठवून मिठी मारतच ती बोलली. त्यावर तो फक्त हुंकारला. तिकडे सर्व ठीक आहे. तिला राहवणार नव्हतंच. तिच्या प्रश्नाने त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली. त्यांचं बोलणं तुझ्याशी जास्त होतं. त्याने तिच्याकडे बघितलं तसं तिने हसतच त्याच्या पाठीतच तोंड लपवलं. उगवणाऱ्या सूर्याला बघून त्या दोघांच्या चेहऱ्यावर स्माईल आली होती. आता लवकर यायला नाही मिळणार. त्याने तिला पुढं घेत मिठीत घेतलं. माहीत आहे मला. त्याच्या छातीवर दात रुतवत ती बोलली. तसं त्याने लटक्या रागातच तिच्याकडे बघितलं आणि ती हसतच त्याच्याकडे बघत होती. ती कितीतरी वेळ ते दोघेही तिकडेच तसेच उभे होते. अम्या, तिकडे सर्व ठीक आहे ना? तिकडून निघताच प्रथमेशने फोन कानाला लावला होता. पियापासून थोडं लांब होत त्याने फोन लावला. नाही, समोरून उत्तर आलं. तसं प्रथमेशच्या कपाळावर आठ्या पडल्या. नक्की सांग काय झालंय? त्याने काहीसं काळजीनं विचारलं. कोणीतरी मोठा माणूस आहे यात. तो तुझ्यापर्यंत पोहोचला आहे आणि इथे वेगळीच तयारी सुरू झाली आहे. इथे पोहोचला आहे कशावरून? प्रथमेशने शांतपणे विचारलं. असलं तरी त्याची नजर आता समोर असलेल्या पियावर स्थिरावली होती. तिच्यापासून लांब असला तरी तिला बघू शकत होता. तू तुझ्या आजूबाजूला असलेले नंबर ट्रेस करायला सांगितलेस, त्यावरून समजलं. 2-3 नंबर सतत तुझ्याच आजूबाजूला ॲक्टिव्हेट होते. त्यातले 2 तर कुणालच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये होते. म्हणजे उरला तो एक जो कोणाच्याच कॉन्टॅक्टमध्ये नाही आणि यातच काहीतरी गडबड आहे फार मोठी. अगदी आतासुद्धा तो नंबर तिकडे एअरपोर्टवरच आहे. समोरून समजलं तसं त्याची नजर भिरभिरली. पण तरीही त्याने मानेला स्थिर ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मुंबईत पोहोचल्यावर तो सुद्धा तिकडेच आहे का सांग? माणसं तयार ठेव तिकडे. मला तो हवा आहे. प्रथमेशने सांगितलं आणि फोन ठेवला. दुसऱ्या क्षणाला काहीच झालं नाही. या आविर्भावात तो तिकडून पियाच्या दिशेने निघालेला होता. दिलेल्या ॲड्रेसवर त्याला घेऊन पोहोच. कुणाला जबरयुक्त आवाज आला. तसं प्रथमेशने एक औंढा गिळतच स्वतःला नॉर्मल केलं. कोणाला घेऊन येऊ? अगदी नॉर्मल होतच विचारलं प्रथमेश. त्याचा आवाज अगदी हुकमी होता. दादा, कोणाला घेऊन यायचं आहे? हा प्रश्न विचारताना त्याला किती हिंमत करायला लागली होती हे त्यालाच माहिती होतं. तुला टाईमपास करायचा आहे का? दात ओठ खातच कुणालने विचारले. प्रथमेशच्या प्रश्नावर तो किती भडकला आहे हे त्याच्या आवाजातून स्पष्टपणे कळत होतं. हाताच्या मुठी आवळूनच त्याने प्रथमेशला विचारलं होतं. कायाला घ्यायला गाडी आली असेल, त्याच गाडीतून तिला घरी पाठव आणि तू त्याला घेऊन दिलेल्या ॲड्रेसवर ये. कुणालने रागातच दात ओठ खात सांगितलं आणि पुढे काही न ऐकता त्याने सरळ सरळ फोन कट केला. प्रथमेश, काय झालं? कोणाचा फोन होता? फोन कट झाला तेव्हा तो इतका जास्त विचारात होता की तिच्या इथे कधी पोहोचला हेच त्याला समजलं नव्हतं. तो तिच्या जवळ गेला तसं पियाने विचारलं. त्याचा मानेनेच नकार असला तरी मनात विचार चालूच होते. फक्त 2च मिनिटं झाली त्या माणसाला उचलून आणि लगेच कुणालचा फोन आला सुद्धा होता. किती बारीक लक्ष होतं त्याचं. पण जर कुणालचं लक्ष बारीक होतं तर ज्याने त्या माणसावर पाठवलं होतं त्याचं सुद्धा लक्ष बारीक असणारच आहे. आणि अशा वेळी कुणालने सांगितलेल्या ठिकाणी त्या माणसाला घेऊन जायचंय का? आणि जर घेऊन जायचं नसेल तर कुणालला उत्तर काय द्यायचं? नकार तरी कसा द्यायचा? प्रथमेश, तिने त्याच्या खांद्याला हात लावत त्याला भानावर आणलं. मला काम आहे. बाहेर जावं लागेल. तू घरी जा. त्याने सांगितलं तसं ती कपाळावर आट्या पाडूनच त्याच्याकडे बघू लागली. आता तर आला होता तो तेथ सुद्धा अचानक कोणाला काही न सांगता तरी त्याला लगेचच काम कसं? प्रश्न होता. पण ती शांत बसली. नक्की काम चालू आहे माहिती नसलं तरी खूप काही चालू असल्याचं तिला माहिती होतं. बाहेर गाडी आली होती.
त्याने तिचा हात पकडून बाहेर जातच सांगितलं. मनात भीती होतीच. त्या अनोळखी माणसाचं लक्ष असताना तिला असं एकट्याने पाठवायचं म्हणजे त्याच्या जीवाला घोरच होता. म्हणून तो असं तिला अडकवून सुद्धा ठेवू शकत नव्हताच. घरी पोहोचलीस की लगेच कॉल कर. तिला गाडीत बसव त्याने सांगितलं. तिचा फोन आल्याशिवाय त्याच्या जीवाला शांती मिळणार नव्हती. ऑल ओके. तिच्या प्रश्नावर त्याने मानेनेच होकार देत तिच्या गालावर ओठ टेकवले आणि दरवाजा बंद करत बाजूला झाला. ती खिडकीतून त्याच्याकडेच बघत होती, तर तो डोळ्यातील प्रश्न लपवत नजरेनेच सर्व ठीक असल्याचं सांगत होता. तिची गाडी अगदी दृष्टीआड होईपर्यंत तो तिकडेच उभा होता, अगदी काहीही हालचाल न करता. तिची गाडी नजरेआड झाली तसं त्याने फोन कानाला लावत समोरच्याला काही सूचना दिल्या. त्याचा फोन कट होईपर्यंत त्याच्यासमोर येऊन गाडी उभी सुद्धा राहिली होती. काम नीट झाले. गाडीत बसताच त्याने प्रश्न केला तसं समोरून फक्त नहोकारार्थी मान हलवली, ज्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरचं हसू वाढलं होतं. अगदी निवांत होतं. त्याने मागे डोके टेकूनच डोळे बंद करून घेतलेले होते. तो जाताच कुणालने काहीसं चिडून त्याला विचारलं. काही न बोलता प्रथमेश आजूबाजूला मान करून ती जागा बघतच होता. तुला कसं समजलं? त्या माणसाला मी प्रथमेश विचारतच होता. पण आपला प्रश्न किती निरर्थक आहे हे कुणालच्या रोखलेल्या नजरेकडे बघून त्याला समजलं होतं. तसं प्रश्न विचारणारा तो थांबला. आपला न्यू प्लॉट मला इथे रिसॉर्ट बांधायचा आहे. पियाचं साईट व्हिजिट प्लॅन कर. काही क्षणांची शांतता मोडत कुणालने सांगितलं. काहीच झालं नाही असा आविर्भाव त्याच्या चेहऱ्यावर होता. दादा, तो माणूस? प्रथमेशने विचारलं. पिया गेली तसं एका फोनमध्ये त्याने सर्व अदलाबदल केली होती. निदान तसं दाखवलं होतं. ज्या माणसाला पकडलं होतं त्याचे कपडे घालून चेहरा झाकलेल्या एका माणसाला एका गाडीतून दुसऱ्या गाडीत घेऊन गेले होते. त्याचे हात बांधले होते आणि चेहरा पूर्ण झाकला होता. एकाच वेळी तिकडून 3 गाड्या 3 दिशेने गेल्या होत्या. या तिन्ही गाड्या ट्रॅफिक असलेल्या रस्त्यावरूनच निघालेल्या होत्या. गाडीत बसल्यावर सुद्धा त्याने डोळे बंद करून आधी मुंबईच्या ट्रॅफिकला थँक यू म्हटलं होतं. खिडकीतून नजर रस्त्यावर असलेल्या ट्रॅफिकवर होती. ही ट्रॅफिक नेहमी कंटाळवाणी वाटत असली तरी आज त्याचा उपयोग होणार होता. कुणालने सांगितलेलं ठिकाण कोणालाही समजू नये असं त्याला नेहमी वाटत होतं. म्हणून त्याने इतका खटाटोप घातला होता. ट्रॅफिकमध्ये झालो तर नजरेआड नाही तर अगदीच बाजूला आणि मग सुरू होणारा खेळ तो म्हणजे उंदरामांजरांचा. इतकं सर्व त्याने अगदी काहीच वेळात घडून आणलं होतं. पण इथे आणल्यानंतर मात्र तो माणूस फक्त गाडीतूनच उतरताना दिसला होता. त्यानंतर कुठे गायब झाला तो प्रथमेशला कळलंच नव्हतं. या विचारात तो असतानाच कुणाल काहीतरी वेगळंच बोलत होता. त्यामुळे प्रथमेश जास्तच गोंधळला होता. आहे इथेच आहे. ही जागा बघू आणि नंतर त्याला भेटायला जाऊ. त्याचा शांत आणि संयमी आवाज ऐकून प्रथमेश निवांत झाला होता. त्याच्यासारखं बनायला अजून आपल्याला खूप काही शिकायचं आहे याची जाणीव त्याला पुन्हा नव्याने झालेली होती. कुणाल तिकडची जागा दाखवत त्याच्या डोक्यात असलेला रफ प्लॅन प्रथमेशला सांगत होता. प्रथमेशचा त्याकडे लक्ष तर होतं, पण तरीही त्याची नजर त्या माणसाला शोधत होती. त्याची काही चाहूल लागते का हे तो बघत होता, पण त्याला काहीच कुठेच दिसत नव्हतं. शिवाय तो बंगला आणि त्याच्या आजूबाजूला असलेली ताडाची उंच ती झाडं इथे ताडी पाडतात. एका झाडाला असलेला डब्बा बघून प्रथमेशने कपाळावर आठ्या पाडूनच विचारलं होतं, अजून तरी? पण लवकरच तो बंद करणार आहे. गावकरी आहेत, कितपत त्यांना अडवू शकतो माहिती नाही, पण अडवू हे नक्की. त्यानंतर मात्र प्रथमेश फक्त तो सांगतोय हे ऐकण्याचं काम करत होता. थोडंसं फिरून झालं, तिकडचा परिसर बघून झालं, तसं कुणाल बोलता बोलताच त्याला त्या बंगल्याच्या आत घेऊन आला होता. त्याला काहीच माहिती नाही असं तो बोलतोय. कुणाल आत गेला तसं एका माणसाने पुढं होत त्याला सांगितलं. तसं कुणालच्या कपाळावर पुन्हा आठ्या गच्च झाल्या होत्या. प्रथमेश मात्र डोळे फाडून समोरचं सर्व दृश्य पाहत होता. ते तिघेही त्याच बंगल्यात असलेल्या एका रूममध्ये होते. इतर वेळी ती रूम अगदी प्रसन्न वाटली असती, पण आता त्या रूममध्ये मधोमध बसलेल्या त्या माणसामुळे त्याला रूमला एक वेगळंच रूप आलं होतं. अगदी भयानक रूप. प्रथमेश सुद्धा त्याला मारणार होताच. तो कोण आहे, कोणासाठी काम करतोय हे सर्व विचारणार होता. पण आताची त्या माणसाची अवस्था खूपच जास्त भयानक होती. त्या माणसाने घातलेल्या कपड्यांचा मूळ रंग ओळखू येत नव्हता. इतका लाल झाला होता तर काही ठिकाणी फाटला होता. तोंडाकडे बघूनच त्याला किती मारलं आहे हे कळत होतं. हातपाय बांधले होते तरी चेहरा मात्र खांद्याला टेकलेला होता. नाही सांगत मग त्याच्या मागे वेळ वाया घालवण्यात अर्थ नाहीये. मारून इथेच गाडलं तर कोणाला कळणार सुद्धा नाहीये. काम झालं की सांगा, कुणालने सांगितलं आणि तो वळणार त्या
त्याला आधी समोर बांधून ठेवलेल्या माणसाच्या ओरडण्याचा जोरातच आवाज आला. "मला नका मारू, मला नका मारू," कसंबसं बोलला तो, पण त्यावर कोणीच काहीच बोललं नव्हतं. जाणारा कुणाल थांबला होता, पण त्याने पुन्हा त्या माणसाकडे बघितलं नव्हतं. प्रथमेश मात्र एकदा कुणालकडे तर एकदा त्या माणसाकडे टकटक बघत होता. कुणाल असलं काही करू शकतो हे त्याला माहिती होतं, पण हे बघत मात्र पहिल्यांदाच होता. "मला नाही माहिती तो कोण आहे. त्याने कॅश आणि या दोघांचे फोटो माझ्याकडे पाठवले होते." अडखळतच तो माणूस बोलत होता. "तू त्याला माहिती कशी द्यायचास?" तिकडेच असलेल्या एका गार्डने प्रश्न केला. कुणाल अजूनही पाठमोराच उभा होता. एका प्रायव्हेट नंबरवरून त्याचा कॉल यायचा. त्या माणसाचं उत्तर आलं तसं प्रथमेशच्या चेहऱ्यावर पुन्हा नाराजी पसरली. "तू फोटो कोणत्या नंबरवर पाठवलेस?" कुणालचा आवाज त्या रूममध्ये गुंजला. त्याचा आवाज आणि प्रश्न ऐकून प्रथमेशच्या नजरेत पुन्हा एकदा अविश्वास होता. इतकी माहिती कुणालला होती? हा एकच प्रश्न त्याला पडला होता, तरी ते कुणालचा प्रश्न ऐकून समोर रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर भीती मात्र स्पष्ट दिसत होती. प्रेक्षकांनो, ही कथा मी नक्कीच पूर्ण करणार आहे. या कथेचे सर्व भाग तुम्हाला देणार आहे. त्याच्या या भागाला उशीर झाल्याबद्दल मनापासून